मग सरपंच काय म्हणतोय सीझन चांगला चाललाय आता. आषाढी एकादशी निमित्त बी चांगलं फराळाचे आयटम विकले आणि आता श्रावण चालू झाल्यामुळे नायलॉन चिवडा, बटाटा चिवडा, वेफर चांगला जोर धरलाय. बरोबर. मग बाकी काय अजून पुढं काय? पुढे ये बाबा, आता काय नवीन खेळ आहे काय माहित. मी आहे ना माइंड रिडिंग करायला शिकलो. बघा मी काय म्हणलं तुम्हाला, ह्यो आलाय खेळ झाला. खेळ काहीतरी नवीनच येतो बाबा. बरं, माइंड रिडिंग म्हणजे तुला म्हणजे काय असतं? तुमच्या मनात काय चाललंय मी ओळखतो. बाप. आता आम्ही सापडलो का तुला आज गिराईक? अख्खं गाव सापडलं का? खोटं बोलतच नाही. तुम्हाला सॅम्पल दाखवू का? दाखव काय ओळखलं मनातलं तुम्हाला 500 द्यावं लागतं. काय सरपंचाच्या मनातलं ओळखायला पाहिजे. कुठे येण्याची नाली लागत तुम्ही? नाही येत असन त्याला काय किंवा असा त्याची जर कुंडली विंडलीनी जागृत झाली असली तर याची ना, याची भूक जागृत होती फक्त, कुठली नाही जागृत होत. मला मी सांगून दाखवतो, पटलं तर 500 द्या. सरळ आहे वय सरपंच. बरोबर. काय ठरले तुम्ही दोघांनी? आता मी गरीब बापुडा तरी काय म्हणणार. तुमच्या मनात चाललंय की ग्रामपंचायत कडून चांगलं काम करून घ्यायचं. अजिबात ग्रामपंचायतचे 1 रुपया सुद्धा खायचं. चायला या घंट्याचं जर मी खोटं असं सांगितलं तर हे चेअरमन म्हणन याचा अर्थ तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये खायचंच. नाही तसं म्हणून नाही जमणार. घंटन ठीक आहे बाबा, 500 रुपये दर. खरं आहे तो म्हणतोय तीच. कळतं आपल्याला मनातलं. एक काम कर ना, जसं माझ्या मनातलं ओळखलं तसं चेअरमनच्या मनातलं ओळख ना. लगेच ओळख. आता काय गरज आहे बा एवढा आम्हाला कळले कशाला काय आमच्या मनात? असं कसं हा, एवढी मोठी कला त्याने हस्तगत केली, हा तिचा वापर नको का व्हायला? हा इकडे बघा चेअरमन, तुमच्या मनात असं चाललंय की चेअरमन बाईंना बाहेर कुठं तरी फिरायला घेऊन जायचं. मी सुजाताबाईला घेऊन उद्या पिक्चरला जाणार होतो आणि घंटन म्हणला चेअरमन बाईला घेऊन लय भारी काम झालं. आयला गांठ्या कळतं राव तुला मनातलं. खरंय. नुसतं हसू नका, 500 द्या. 500 द्यायचे होय तुला? जरे सगळे मिळून 500. चल येऊ का? का रे? अजून लय जणांना कांटा घालायचं. आपल्याला लय जणांना 500 देऊन धंदा करायचा आहे मला. धंदाच मांडला का आता यो? हा मग आता काय? बर येऊ का? या चालून दे तुमच्या गप्पा. कळतंय त्याला मनातलं. तर कस काय सरपंच असं? अरे कमले, तुझ्या साक्षीला भाव देत नाही ना आता? हळू वरड तू कुठे एवढं लोकांमध्ये एखाद्याने ऐकायचं नाही भाऊ. आता काय विषय नाही, नक्की लांब पर्यंत चांगलं आहे ना. आधी नको लागू बाबा तिच्या. मी पण विषय सोडून दिलाय. अय कामल्या प्रेम आहे. मी ना माइंड रीडर झालोय. माइंड रीडर? हा, तुमच्या मनात काय चाललंय नाही हे ओळखतो तुम्ही. काय बोलतो? हा मग खरं बोलतो. काय म्हणतो माइंड रीडर? माइंड रीडर म्हणणार तो. लिहून दाखवतो का पानावर माइंड रीडर कसं लिहित? तुझ्या मनातलं ओळखून दाखवू का? 500 रुपये चार्जेस आहे. 500 रुपये? हा, बरोबर ओळखलं तरच द्या, नाही तर नका देऊ. काय ऐकणार आहे असेल? हा, कुणाचं आधी? याच कमल्याचं. कमले इकडे बघ. कमल्याच्या मनात असं चाललंय की साक्षी आहे ना माझी बहीण आहे. आईला आता मी नाही म्हटलं तर रुपीना मला आणीनच. बरोबर आहे. दे 500 मग. हा दर 500. एक काम कर घंटे, आता ह्याच्या बी मनातलं सांग. नाही माझ्या कशाला उगाच नको. नाही सांग. नको घंटे काय नको. सांगतो ना. नको ना, पण गरज आहे काही. सांगून द्या. परत मला 500 भेटतील. इकडे बघ माझ्याकडे. याच्या मनात चाललंय या त्या रक्षाबंधनला साक्षीच्या घरी जाऊन तिच्याकडून राखी बांधून घ्यायची. मी जर आता हे खोटं म्हणलो तर कमल्या म्हणले हानी, त्याच्यापेक्षा याला 500 रुपये दिले परवडते. बरोबर ओळखलं. बरोबर द्या 500. चल 500 रुपये. चल येऊ का मग? हा चालल्या तुमच्या गप्पा. हा माइंड रीडर झाला राहते. हा चांगलं कळतो त्याला. मनातलं सांगतो. दिली आरोळी सायंकाळी, काळीज हे फाटलं माझ्या हरणीला, कारभारणीला भूतान झपाटलं माझ्या हरणीला, कारभारणीला डोळे वटारून पाही मग आली शेजारीन बाई. कशाला? ते तू गाणं कंटिन्यू करीत होतो. अरे माया काय चाललंय डोक्यात? तू काय चाललंय? अरे तुला सांगायची गरज नाही बाळ भाऊ. मी माइंड रीडर झालोय. तुमच्या मनात काय चाललंय ना हे मी ओळखतो. मला ती कला अवगत झालेली. नक्की?
खोटं काय बोलत नाही खरं काय माझ्या मनात चाललंय सांग. माझ्याकडे बघ. तुझ्या मनात असं चाललंय की संध्याकाळी कोणती दारू प्यावी. अरे काय गांठ्या, अरे माझ्या मनात काय चाललंय, माझी बायको माहेराला गेली, ती परत कधी माग येईन हा विचार माझ्या डोक्यात चाललाय. तू काय चालला रे दारूचा वडील इचं काय बने सगळा. मला वाटलं काय चांगलं सांगशील. बघा तो काय लिंबू मला मारी लाग लिंबू मला. मला काय म्हणायचं होतं, एक छान नाटक आलेलं आहे आपण दुसरं फक्त बघू आता. जायचं का उद्या? कसलं होतं? आहे ते छान नाटक आहे, सामाजिक कौटुंबिक तुफान विनोदी असं मस्त नाटक आहे. आता तिथं गेल्यावरच कळलं आपल्याला. पण मी तिकीट काढून आणलेली 2. न विचारता मला खात्रीच होती तुम्हाला नाटक फार आवडतात आणि तुम्ही नाही म्हणले असते तर तिकीटच फाडून टाकली असते. मी कशाला एकटा जातोय. नक्की ना मग. चेअरमन काय म्हणतो कंटन? काय चाललंय? तुम्हाला विचारायचं काय गरज आहे? मनातलं मला कळतं, तुम्ही सांगू शकतो. काय मनातलं काही बी बोलत होते. मनातलं कळतं. नाही काय उग काहीतरी आपलं माइंड रीडर झालो मी. तुमच्या मनात काय चाललंय, यांच्या मनात काय चाललंय लगेच सांगू शकतो. काय म्हणता खरंच? कशाला मग विश्वास ऐका ना ठेवता? गंठन भाऊजी, चेअरमनच्या मनात काय चाललंय सांगा बरं. कशाला काय काही लहान लेकरवाणी असते ते. थांबा बघू तरी द्या. सांगा बरं गंठन भाऊजी. 500 रुपये द्यावं लागते ना, बरोबर ओळखलं तर. हा देतील ना चेअरमन. बघा देणार इकडं, ना? बरं देऊ बाबा आता काय आहे. इकडं तर बघा. बरं देतो. अहो माझ्याकडे बघा. चेअरमनच्या मनात असं चाललंय की सुजाताबाईला 1.5-2 तोळ्याचा चोकर देऊन टाकावा. अयो खरंच होय? भाई चेअरमन तुम्ही खरंच असं विचार करता? 1.5-2 चेअरमन कधी जायचं ज्वेलरी शॉप मध्ये? जाऊ आता काय घंट्यानी सांगितलंयच म्हणल्यावर आता काय करतो. द्या 500. द्यावंच लागतील बघ तुला आता काय. पण एक काम कर ना आता, जसं मला सांगितलं तसं बाईंच्या मनात काय आहे ती बी सांग ना. बाईंच्या मनात बघा बाई, बाईंच्या मनात असं चाललंय, तुम्ही चोकर दिलं नवऱ्यानं जर विचारलं कुठून आणला तर नवऱ्याला काय सांगावं. खरंच काय? हा आता तुझं आहे कंठन. त्यांचे 500 नाही आमच्या दोन्ही मिळून तुला 500 दिले. संयुक्त विद्यमान. संयुक्त हा. येऊ मग. हा या. चालेल द्या तुमचं. हा मी असा विचार नव्हता केला पण करणारच होते. काय नाही सांगू आता तुम्ही एक काम करा, तुमच्या नवऱ्यांनी जरी विचारलं बा एवढं मोठं ते कुठून आणलं तुम्ही ते चोकर, तर सांगा रस्त्याने चालता चालता मला सापडलं. एवढा काय विचार करायचा त्याच्यात. सापडलं? हो तसंच सांगा. आणि जाऊ उद्या मग नाटक संपलं. सोमवारच येतं. हा मग घेऊ आता काय करता मग आता कंटिन्यू एवढं आमच्या मनातलंच ओळखलंय तुम्हाला सांगितलंय. सरप्राईज देणार होते का तुम्ही? हो सरप्राईजच होतो. सरप्राईज 1.5 तोळा. बाळू हा तू काय काम करतो आज? आता मला काय साधे काम आहेत का शेतातले? कुठं गुरसवड, कुठं त्यांना चारान. गुरं सोडून चारा ना. तो घंटा काय करतोय? हा तेव्हा दिवसभर आला नाही घरी, मी केलंय सगळं. अरे तू जरा असं जनावराचं काम करीत बसलं, शेतातलं काम करून करीन. तो घंटा काय ठेवला काय बघता? खाऊ पिऊ घालायचं काय फुकट? सकाळी चहा प्यायला जी गेला तर परत आलाच नाही सरपंच. मग गुरु उपाशी मारून द्यायचे का? अय इकडे ये. अरे का कुत्रे मारून बिरून हा ते काम कोण करीन? कोणती? कोणते म्हणजे? जनावराला पाणी बिणी कोण पाहिजे? तू काम मी केलंय, आज जनावर चारलेत. तुला मला गावात काढू लागायला यावं लागन. तू तुझे काम करायचे आणि माझी बी तूच करायची. मला काही आता तुमच्या कामाची गरज नाही. येतो व्हायला. खाशीन काय? मी माइंड रीडर झालोय. 500 रुपयात एक प्रश्न. अरे ते सगळं झालं पण खायला नको का काही? का माइंड रीडर पैशातून खाईन ना. असं का? म्हणजे आमची गरजच नाही तुला. हॉटेलात जायचं, पनीर भाजी, शेव भाजीवर वाट्या, जिरा राईस, नंतर फिंगर बाउल. पैसे असलं सगळं भेटत. आणि पैसे संपले परत येशील सरपंचाकडे. परत लाखांच्या माल्यातलं सांगायचं. याच्या दोन फिंगर बॉलवर लाथा घालू लागतात, बाकी काय नाही व्हायचं. ते बघा तुम्ही तुमचं काय ते, मी चाललो. असं ना? तू मला जायचं. खायला सुद्धा येणार नाही तू? नाही अजिबात नाही. अय, एक काम कर, सरपंच बाईला हा. सांग 2 भाकरी कमी थापा म्हणा याच्या. आणि चालेल. याचा माच कसा काढायचा ना मला चांगलं माहितीये. तू काय आज बघतो काय मी याला लहानपणापासून सांभाळला येऊन. मला कळतंय ना काय केलं पाहिजे. चल चला. हो सरपंच चेअरमन काय धुमकुळ घातलं राव त्या घंट्याने अख्ख्या गावात. त्याला जर आपण आता लवकरात लवकर थांबवलं नाही ना भाऊ, तो लवकर अंबानीचा रेकॉर्ड तोडून आपल्या महाराष्ट्रातून इंडियाचं लवकरात लवकर श्रीमंत व्यक्तींची यादीत नाव येईन त्याचं.
आयला लोक घंट्याला विशेष पैसे बी देतात राव. लोकांचं काय सांगू चेअरमन, आपणच पैसे दिले. अहो पण तुम्हाला सांगू का सरपंच, त्यांनी सुजाताबाईच्या मनातलं खरं ओळखलं राव. काय ओळखतोय काय माहित. ते झाले त्याला बोलून आणि त्याला त्याला काय बोलून आणता अहो, त्याला एवढा ऍटिट्यूड आलाय ना काही विचारूच नका. अरे तू एक काम कर, त्याला सांग अमेरिकेतून लोक आलेत आणि तिथं तुझा शो ठेवणार आहेत माइंड रिडिंगचा. विमानात बसायला मिळणार आहे बघा कसा पळत येतोय तो. हा सांगू का त्याला जा. लगेच जातो. असं सांगितलं नाही तर कसं काय येईल? यायला अवघडच आहे. काय गंठन बरं झालं भेटला तू. ते सरपंचानं तुला बोलिलंय. अय काय गंठन कॉल मी प्रोफेसर गंठन सर. बरं सर, ते सरपंचाने बोलिलंय. सरपंचाला सांगा माझ्याकडे वेळ नाही सध्या. अरे लय महत्वाचं काम आहे. काहीतरी अमेरिकेतून काहीतरी मेल का काय आलाय आणि ते गंठन कुमारचा काहीतरी कार्यक्रम ठेवायचा आहे. त्यासाठी सरपंचाने मला बोलले ते लोक आलेत अमेरिकेचे. अमेरिकेचे लोक आले हा मेल नावाचे हा आणि त्यांनी मला शो ठेवायचा आहे. होय गंठन सर. चल ते माझी टेस्टला कुठे आहे? तुला असा ठेसला पाहिजे. हा? हल्ला. गाडी बिडी नाही पायी पाहिजे. हा चल. काय अंदाज आहे का काय आपल्याला करावं लागत सर, पण तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता. बघू ना आता. कुठे आहे अमेरिकेतले लोक? बसा. कमिंग यस सिट हिअर. गंठन हा. तू इथं चांगले होणार आहे. सरपंच गंठन नाही म्हणायचं, प्रोफेसर गंठन कुमार असं म्हणा. प्रोफेसर गंठन कुमार सर. हा सर असं. आता तुमची चांदी होणार आहे. आता तुम्ही तिकडं मस्त पैकी विमानात उडणार आहेत. यस चांगले भारी शो करणार आहेत तुम्ही. हो या. यायला पण जाता जाता आता तुम्ही काय आमच्या हाती लागणार नाहीत. एक जाता जाता आमच्या मनातलं ओळखलं तर आम्ही 1000 रुपये देऊ बा तुम्हाला. काय तर तेवढंच प्रवासात खर्च कोणाची ओळखू? तुमच्या? कोणाची तुम्हाला जे आवडेल ते सरपंचाची. ओळखा. बघा इकडं. तुमच्या मनात असं चाललंय की लवकरच धमाल प्रोडक्शनचे 10 लाख फॉलोअर्स पूर्ण होत आहेत बर आणि त्याच्याबद्दल एक मोठी अशी जंगी पार्टी करावी. वा. चेअरमनचं सांग ना आता. चेअरमनच्या मनात चाललंय सरपंच पार्टी देणारच आहेत, पण ती पार्टी श्रावणानंतर द्यावी. म्हणजे पार्टीचा मनापासून आनंद घेता येईल. हे बघितलं की आघात ज्ञान आणि हे आपल्याला निघलं. 1000 द्यायचे त्याला. 1000 घ्या घ्या ना, त्याला. 1000 घ्या ना.